नमस्कार. आज 28 फेब्रुवारी 2023 भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिन. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच का? जे दिसते ते असेच का? हे उलगण्याला शिका असे सांगता सर्वांना जागृत करणारा आजचा दिन. आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचाळा येथे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमच्या शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे हे 3रे वर्ष आहे. या वर्षीच्या प्रदर्शनासाठी मुख्य विषय होता ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिईंग. विषयाचं शीर्षक जरी अवघड असलं तरी आम्ही तो आमच्या शब्दात कृतीत मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. चला तर मग भेट देऊया आमच्या विज्ञान प्रदर्शनाला. आमच्या विज्ञान प्रदर्शन उद्घाटन आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री उळदे सर यांच्या हस्ते झाले. एरवी तेलाचा दिवा पेटवून कार्यक्रमाला सुरुवात करतात, पण आज मात्र पाण्यावर तरंगणाऱ्या दिव्याचे प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. विज्ञान हे आपले सभोवती कणाकणात वसले आहे. हवा, पाणी, सूर्य, ग्रह इत्यादी याचे मुख्य घटक आहेत. तेव्हा या घटकांना नीट समजून घेतल्याशिवाय कशा कल्पना, म्हणून आम्ही याच घटकांवर आधारित प्रदर्शनीचे आयोजन केले. तर हे आहे आमचे हवाई प्रदर्शन. दालन यात हवेशी संबंधित बाबींचे प्रदर्शन मांडले आहे. हवेला वजन असते, हवेला दाब असते, एक प्रकारचे सक्शन प्रेशर्स हवा तयार करते. हवेच्या दाबामुळे बाटलीतून पाणी पुढे ढकललेल्या नियंत्रण करता येते. हवेचा दाब सगळीकडे सारखा असतो. हवा उष्णतेमुळे प्रसरण पावते. गरम हवा हलकी जाऊन वरच्या दिशेला जाते. हवा जागा व्यापते. ज्वलनासाठी हवेची ऑक्सिजनची गरज असते इत्यादी संकल्पनांना स्पष्ट करणारे प्रयोग इयत्ता 2री-3रीच्या विद्यार्थ्यांनी मांडले होते. हवेवर चालणारी पवनचक्की सुद्धा रिन्युएबल सोर्स एनर्जी म्हणून प्रदर्शित करण्यात आले होते. पाणीचं पाणी चहूकडे अशी स्थिती या पाण्याच्या दालनात होती. यात पाण्यावर तरंगणाऱ्या, पाण्यात बुडणाऱ्या वस्तू, पाण्याच्या घनतेचा परिणाम, पाण्याचे शुद्धीकरण पद्धती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलचक्र, नेल पॉलिशची ज्वलनशीलता इत्यादी घटकांना प्रदर्शित केले होते. यात इयत्ता 1ली ते 4थीच्या मुलांचा सहभाग होता. यानंतर खुल जा सिम या अंधाऱ्या खोलीत ग्रहणे का होतात याविषयी माहितीचे प्रात्यक्षिका दाखवले. तसेच चंद्राच्या कला समजावून सांगितल्या. प्रोजेक्टरवर दिसणारे दृश्यही आम्ही या खोलीत बघितले. तसेच सूर्यमालेच्या ग्रहाबाबत विशेष माहितीसुद्धा इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांनी सांगितली. त्यानंतर आमच्या लहानग्या संशोधकांनी खोली यात घरगुती मिरची कटर, पोटेन्शियल एनर्जीचे कायनेटिक एनर्जीमध्ये होणाऱ्या रूपांतरणावर आधारित खेळणी, सोलर हा रिन्युएबल एनर्जी सोर्स, पॉवर सिस्टीम, ज्वालामुखीचे मॉडेल, घरगुती कूलर, बसचे मॉडेल, सोलर हा रिन्युएबल एनर्जी सोर्स, पॉवर सिस्टीम, ज्वालामुखीचे मॉडेल, घरगुती कूलर, बसचे मॉडेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचे प्रयोग, चुंबकीय आकर्षणाचे प्रयोग मांडण्यात आले होते. तसेच आपल्या शरीरातील श्वसन संस्था, अन्ननलिका, दाताचे मॉडेल यांचेही प्रदर्शन विशेष वाटले. त्याचप्रमाणे आमच्या शालेय वाचनालयात विज्ञान विषयक जी पुस्तके उपलब्ध आहेत त्यांचेही प्रदर्शन मांडण्यात आले होते. अशा प्रकारे इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीत उत्साहाने सहभाग घेतला. खूप माहिती मिळवली. धन्यवाद.